पावसाळा आला की खेकड्याचा रस्सा खायलाच हवा. पण अशी एक ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात आधी खेकडे स्वच्छ धुवून साफ करून घेतले. त्यानंतर खेकड्याचे छोटे नांगे वेगळे करून त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलं. हे वाटण चाळणीतून 2 ते 3 वेळा चाळून घेतलं किंवा तुम्ही वस्त्रगाळही करू शकता. त्यामुळे रस्स्याला छान चव आणि घट्टपणा सुद्धा येतो. आता एक पातेल्यात तेल गरम करून काळा मसाला परतवून घेतला. त्यानंतर मटण मसाला, हळद, धना पावडर आणि लाल मसाला घालून छान परतवून घेतलं. मटण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही खेकड्याचा मसाला सुद्धा घालू शकता. मसाल्याला तेल सुटलं की त्यात तयार नांग्यांचं वाटण घालून घेतलं. मग सगळे खेकडे घालून 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं, जेणेकरून मसाला छान मुरेल. त्यानंतर गरजेनुसार गरम पाणी घालून मीठ ऍड केलं आणि 15 ते 20 मिनिट छान उकळी आणली. जर तुम्हाला ड्राय खेकडा खायचा असेल तर पाणी न टाकताच 15 ते 20 मिनिट शिजवून घ्या. आणि तयार आहे झणझणीत खेकड्याचा रस्सा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.